नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण श्यामच्या घरी आलेल्या पाखराच्या पिल्लाची गोष्ट ऐकली. आजच्या भागात आपण श्याम आईच्या भीतीपोटी विहिरीत पोहायला जातो का ही गोष्ट ऐकणार आहोत. रात्र 12वी. श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येते. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहायला शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6 पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन माना वर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहायला जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला कसली रे भीती? तुला बुडू का देतील सगळेजण? उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहायला येत असावे. कुसाताईची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला आणि त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कोठेतरी लपून बसायचे ठरवले. आज आई पोहायला पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? पहा, सुखडी आणल्या आहेत, बन्या म्हणाला. हो, येणार आहे, परंतु कोठे आहे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम, कोठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला. कोठे लपून तर नाही बसला ना? आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बरे, वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माच्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो. तो तख्ता एकदम वर उचलतो. अलगद पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कणग्यांना आड मी मांजरांसारखा लपून बसलो होतो. नाही रे येथे, तो का येथे लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला. चला जाऊ आपण, उशीर होईल मागून. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर? मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊनच मला ओढू लागली
परंतु किती झाले तरी ती परक्यांचीच मुले. ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत पण नाही, मुले म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो. कोठे आहे कार्टा? मीच येते, थांब. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढत होती व दुसऱ्या हाताने ती शिंपीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा. मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला. बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिंपी देऊ लागली. नको ग आई मारू. आई, आई मेलो. मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ. तू उठून चालू लाग. आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवा रे याला. चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे. उठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत? भिकारड्या लपून बसायला. त्या मुली आल्या बघ फजिती बघायला. असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर. पुन्हा पळालास तर बघ, घरात येणार नाही, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली. खूप मजा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही. एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील. रडू नको, बन्या म्हणाला. देवघरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होते. काय, आज आला श्याम? ये रे, मी सुखडी नीट बांधतो हो, असं म्हणून बाळू वरवडेकरानं माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघून येत आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे, पुन्हा मागे यावे. पुढे होई, पुन्हा मागे. नाग धरी, पुन्हा सोडी, असे माझे चालले होते. भित्रा, वेणू, तू मार उडी, म्हणजे मग श्याम मारील, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो, आई ग, मेलो. पाण्यातून वर आलो. खूप घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत नाही. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावयास नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो. नाग धरले. पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाब्बास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले आणि आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे, सारी मुले मला म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारलीच. मुळीच भ्यायला नाही आणि सुखडीवर त्याला थोडे थोडे पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पुस की शेंडी पुस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले. सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे. आत दही आहे, चाटून टाक.
तुला आवडते ना? मला नको, जा. सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाही. ते वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला फार वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हणले तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही, व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असेल तर मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागवू नको रे, चांगला धीट हो. ते दही खा व जा खेळ. आता निजू नको. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.